मात्र सुंदर पद्धतीने खेळला आहे कव्हरच्या दिशेला. नक्कीच पहिलाच चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच जब तक बोलते हैं कि जब यॉर्कर डालना होता है तो शोल्डर में जान चाहिए आणि नक्कीच या गोलंदाजाचा कस मात्र याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतोय. ताई पॅकर संघाचा सलामीचा गोलंदाज प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. सामना मात्र आता होतोय प्रज्योत आणि बच्चा यांच्यामध्ये. अतिशय सुंदर टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन पूल खेळण्याचा प्रयत्न होता. बच्चा यांचा मात्र फोल ठरलेला आहे. थोडेसे शेवटच्या वेळेला नजर त्यांनी मात्र चेंडूवरनं हरवली. नक्कीच अतिशय वेगवान गतीचा चेंडू होता. थोडंसं मात्र त्यांना कळालं नाही चेंडू असं म्हणावं लागेल, पण त्याच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र राकेश प्रभू यांच्याकडून पाहायला मिळालं. नक्कीच या षटकातील हा तिसरा चेंडू घेऊन सज्ज झाला आहे पुन्हा एकदा प्रज्योत आणि सामना मात्र रंगतोय आता प्रज्योत आणि बच्चा यांच्यामध्ये. धावसंख्या मात्र झाली केवळ आणि केवळ 1. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये गल्लत झाली आणि त्याच दरम्यान घेतायत दुसरी चोरटी धाव आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एकदा बच्चा यान अजित खरोखर लवकर म्हणजे जे कॉलिंग असतं आपल्या खेळपट्टीवर उपस्थित जे खेळाडूंचं एकमेकांना जो कॉल असतो तो मात्र अतिशय सुंदररित्या इथे दिला गेला आणि 3 धावा मात्र घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू अखेरीस 4. पुन्हा एकदा सुंदर आणि वेगवान गतीचा चेंडू नक्कीच कळला नाही असं म्हणावं लागेल. खरोखर सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र इथे चालू आहे कारण पॉवर प्लेचा षटक आहे. फलंदाजाच्या मनामध्ये मात्र असं डोक्यामध्ये विचार असतो की कुठेतरी मोठा षटकार चौकार मारून मी संघाची धावसंख्या मात्र पुढे घोडदौड मी त्या धावसंख्येची चालू ठेवेन. मात्र गोलंदाजी मात्र माफक थरात चालू अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला प्रज्योत मार्फत पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू अखेरीस 5 आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्योत. आणि चालू सामना मात्र क्वार्टर फायनलचा आहे आणि आज जो संघ जिंकेल या मॅचमध्ये तो मात्र डिरेक्टली सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि ते मात्र रविवारी सेमीफायनलच्या सामन्यासाठी उपस्थित राहतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सुंदर चेंडू अतिशय वेगवान चेंडू बॅटची कडा घेऊन मात्र यष्टीरक्षकाकडे गेला होता मात्र जेल सुटलेला आहे. पाहूया हा सुटलेला जेल आपल्याला किती महागात पडतोय कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. मी ज्या प्रकारे सांगितलं भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी याने मात्र सांगितलं होतं की कोणताही खेळाडू जो मैदानामध्ये उपस्थित आहे एकतर तो फलंदाजी करेल तो गोलंदाजी करेल तो चांगला बॅट्समन आहे चांगला बॉलर आहे मात्र एक चांगला क्षेत्ररक्षक हा प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघासाठी रन्स मात्र वाचवू शकतो. आणि पुन्हा एकदा आपण समालोचन जो सर्वांचा लाडका आवाज आहे चंदूदादा शेट्टे याच्या आवाजामध्ये या पुढील समालोचन आपण ऐकणार आहोत. हॅलो धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. पोलीस परिवार चषक 2024 एक महत्त्वाची मॅच आपल्या समोर येते. क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला ताई पॅकर्स आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते श्रीहरी 11. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अभिषेक म्हणजेच बच्चा आणि त्यांच्या जोडीला अजित मोहिते मुंबईचा मॅच विनर ज्याला म्हटलं जातं. ISPL स्टार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नायगाव दादरचं नाव ज्यांनी अगदी दुबईच्या शारजा स्टेडियमपर्यंत नेलं त्यांनाच आपण बॅटिंग करताना पाहतोय नाव अजित मोहिते. परंतु दुसऱ्या बाजूला पालघरचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे पंकज पाटील उर्फ पालन. या वेळेला मात्र वेग होता पायावर बॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर जाते ती म्हणजे 7 वर. एक मोठी मॅच आजच्या दिवसात ज्या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे अशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अजित मोहिते एका बाजूला ओमकार देसाई. मुंबई क्रिकेटमधील 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.
पंकज, ओहो, अजितसाठी टाकला गेला हा चेंडू LBWच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. उमेश पाटकर आपला हात उंचावतायत आणि कळवतायत. आउट होत आहेत या ठिकाणी अजित मोहिते. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल, गोल्डन ईगल आणि जय संतोषी माता मंडळ वरळी विभाग हा असणार आहे. बिल्डिंग क्रमांक 20 आणि बिल्डिंग क्रमांक 121 यांच्यातील मॅच होणार आहे. गोल्डन ईगल आणि जय संतोषी माता मंडळ, त्यानंतर श्रीकृष्ण गोपाळ क्रीडा मंडळ आणि आरती क्रीडा मंडळ या दोन्ही टीमला विनंती असेल, चारही टीमला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. वरळीमध्ये एकाच वेळेला 2 स्पर्धा सुद्धा सुरू आहेत. म्हणजे इकडे क्रिकेट किती मोठ्या प्रमाणावर, नुकतंच मी आकाचा आभारी असेल, बाजूला जर पाहिलं तर प्लास्टिक बॉलची सुद्धा 51,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 148 टीम आल्या होत्या आणि त्यातल्या 32 टीम घेतलेल्या आहेत. म्हणजे वरळी म्हटलं तर क्रिकेट अंडरआर्म असू देत, प्लास्टिक बॉलचा असू देत, चक्री असू देत, दहीहंडी असू देत, कबड्डी असू देत, सगळं काही वरळीमध्ये देखील विपुल प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. आणि विशेष म्हणजे वरळीची एक संस्कृती आहे ती सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टिकून ठेवलेली आहे. म्हणजे म्हणूनच मुंबईतील एक महत्त्वाचा विभाग वरळी ओळखला जातो. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे पंकज पाटील पालन, बॅटिंगसाठी मनसूर येताना पाहायला मिळत आहेत. नायगावचेच खेळाडू आहेत मनसूर, परंतु जोडीला नायगावचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहू शकता वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केलाय. धाव संख्या जर पाहिली तर पुढे जाईल. एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे. या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच म्हणून सध्या आपण उमेश पाटकर यांना पाहतोय, ज्यांनी दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे. दुसरे पंच म्हणून जर पाहिलं तर महाराष्ट्राचे महापंच अतुल 11 किंवा सुप्रीमो चषकाचं पहिलं पर्व ज्या संघाने जिंकलं त्याचे व्यवस्थापक युवराजजी भालेराव सर. यावेळेला उसळी होती, अगदी मान्यवरांच्या आणि कमिटीच्या दिशेने चेंडू मारलाय आणि धावसंख्या तिकडे 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावर. पंकजचा वेग ही पंकजची ओळख आहे आणि आज मात्र या ठिकाणी त्यांचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर प्रज्योत अंभिरे यांचा वेग आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु वेग जरी भन्नाट असेल तर बॅट बोलावी लागणार आहे. बॉलचं उत्तर बॅटने द्यावं लागणार आहे आणि गोलंदाजीवर धावा या कराव्या लागणारच आहे. प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाला. थोडेसे शफल जरूर झाले होते, परंतु काय वेग होता. धिपाड ध्येयष्टी, उंच पुरे पंकज आणि या ठिकाणी प्रचंड वेगात चेंडू करतायत. अजित मोहिते माघारी परतल्यानंतर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी, परंतु हे क्रिकेट आहे. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होऊ शकतात. मुंबईतील क्रिकेटला एक वेगळीच मजा आहे. आणखीन एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा, तुम्ही जगात कुठेही फिरून या, परंतु मुंबईच्या क्रिकेटची मजा काहीतरी वेगळीच आहे. किती मोठ्या पारितोषिकाची स्पर्धा असू देत, परंतु मुंबईतली छोट्यातली छोटी स्पर्धा, त्याचा दर्जाही वेगळा आहे आणि त्याचं महत्त्व सुद्धा वेगळं आहे. आणि नक्कीच, आणि मुंबई ही मायानगरी आहे. प्रत्येकाला या ठिकाणी आपली स्वप्नपूर्ती करायची असते. यावेळेला प्रचंड वेगात पुन्हा एकदा बॉल पायावरच आदळलाय. काय वेगवान गोलंदाजी करतायत पंकज पाटील. आणखीन एका फलंदाजाला LBWच्या स्वरूपात माघारी पाठवलेलं आहे. एवढ्या वेगात
मंदार गुरव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कालच रात्री जर पाहिलं तर साताऱ्याच्या शाहू स्टेडियमवर क्रिकेट खेळत होते आणि आज मात्र इकडे दाखल झालेले आहेत. मंदार गुरव म्हणजेच काळा चौकीचा बंड्या. पहा, आपल्या मुंबईमध्ये एक खासियत आहे, म्हणजे मुंबईमध्ये जवळपास 90% खेळाडूंना टोपण नावं असतात आणि एकाच खेळाडूचे नावं जर दोन म्हणजे 30 नावं जर 2-3 खेळाडूंना असेल तर मग आपण म्हणतो काळा चौकीचा बंड्या, डोंगरीचा बंड्या. म्हणजे प्रत्येक विभाग वाईज आपण त्या खेळाडूचं नाव घेत असतो आणि काळा चौकीचा बंड्या मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेला आहे. जोडीला एक युवा खेळाडू अभिषेक म्हणजे बच्चा यांना आपण पाहतोय. परंतु गोलंदाजीसाठी पालघर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे. पहिलाच बॉल पायावर आदळलाय पुन्हा एकदा. आणखीन एक खेळाडू LBW. असताना आणखीन एक विकेट आली आहे. कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागेल, धावा कराव्या लागतील आणि एकतर्फी हार मानणाऱ्या मुंबईतल्या टीम नसतात, त्या फाईट करत असतात, कधीही कमबॅक करत असतात आणि तेच मात्र श्रीहरी टीमला इकडे करावं लागेल. चला, टॉससाठी यायचे गोल्डन ईगल आणि जय संतोषी माता मंडळ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. BDD नंबर 20 गोल्डन ईगल आणि BDD नंबर 121 जय संतोषी माता मंडळ. मॉर्कल येत आहेत. पाहना मॉर्कल आहे की नाही. अगदी येस, परंतु जबरदस्त खेळाडू आहेत आणि आता टीमला गरज आहे. मॉर्कल बॅटिंगसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर पालघर एक्सप्रेस. वेगावर स्वार होणारा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये ज्या गोलंदाजाचं नाव समाविष्ट असतं तेच प्रज्योत अंबिरे. वेगवान चेंडू, परंतु मॉलकरने कलात्मकतेने बॉल खेळलाय. ऑन साइडला स्टीअर केला, एक धाव तिकडे घेतली आहे. आता मात्र सगळ्यांच्या नजरा मंदार गुरव यांच्यावर असतील. AK11 काळा चौकी, ब्रह्मा बॉईज आणि बऱ्याचशा मोठमोठ्या संघांसाठी मात्र ज्यांनी क्रिकेट खेळलंय असे मंदार गुरव यांना आपण पाहतोय. मुंबई प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आठवत आहे, ज्यावेळेला मात्र 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता सामना जिंकून दिला आणि अगदी 6 चेंडूमध्ये आणि तब्बल 35,000चं कॅश पारितोषिक मिळवलं होतं. हो, इकडे पुन्हा एकदा वेग, परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एका बाजूला धडाकेबाज बॅटर आणि एका बाजूला जर पाहिलं तर वेगाचा सम्राट यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. मंदार गुरव यांच्या नावावर कित्येक स्पर्धांमध्ये सर्वात लांबवरचे रिव्हर्स षटकार मारण्याचे सुद्धा विक्रम आहेत. परंतु आज आपल्याला या ठिकाणी पाहायचंय एक वेगाचा बादशहा आणि एक फलंदाजीचा शहेनशहा, त्यांच्यातील ही लढत पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा वेगा चेंडू पाहायला मिळतोय. अंगावरच आला होता, ऑन साइडला खेळलाय. बऱ्याचदा एका टीम मधून सुद्धा खेळतात. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. स्ट्रगल सुरू आहे या ठिकाणी बॅटिंग टीमचं, परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 12 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 15 चेंडू बाकी आहेत म्हणजे, आणि मॅच मध्ये येण्यासाठी एखादं षटक देखील काफी असू शकतं. त्यामुळे पाहूयात. आणि या मैदानात सकाळी देखील आपण पाहिलंय प्रज्योत वेगातील चेंडू समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. अगदी तत्परतेने फिल्डर त्या ठिकाणी आलेत. जय घरत त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावांवर. मॉर्कल पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. दोन्ही संघांमध्ये जर पाहिलं तर प्रतियश खेळाडूंच्या बरोबरीने काही युवा खेळाडू देखील सामील आहेत. उसळी होती यावेळेला. व्हाईट बॉल कळवत आहेत पंच. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. जास्त उसळी घेतली होती, वेग जास्त काढायचा होता. बॉल जर पाहिलं तर बॉडीच्या दिशेने मात्र नक्कीच त्या ठिकाणी टाकायचा होता, परंतु जास्त उसळी पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 14 धावा धाव फलकावर.
यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. मॉर्कलच्या बॅटमधून आला फटका, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. रन त्या ठिकाणी एकच मिळेल. धावसंख्या 15 वर जाताना पाहायला मिळते. वरळी सुद्धा आता बदलली आहे. जुन्या बीडीडी चाळींच्या जागी आता हळूहळू मोठमोठे टावर, आजूबाजूला तुम्हाला टावरच पाहायला मिळतील. मुंबईतील सर्वात उंच उंच किंवा भारतातील सर्वात उंच उंच बिल्डिंगची तुम्ही लिस्ट काढली तर त्यातील 4-5 तर पहिल्या 10 पैकी आता आजूबाजूलाच पाहायला मिळत आहेत. अजून एक बांधकाम सुरू आहे, परंतु बिल्डिंग जरी उंच उंच होत असतील तरी देखील माणसं तेवढीच प्रेमळ आहे तिकडली. वेगात चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने खेळतात मंदार गुरव. 1 रन तिकडे मिळणार आहे. मिक्स फील्ड झाली, चुकीला माफी नाही. 4 स्पीड होताना पाहायला मिळाली आहे. 4 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपल्या 3, 19 धावा. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि सगळ्यांनाच विनंती आहे, भरपूर पाणी पिया, क्रिकेट खेळा आणि भरपूर पाणी सुद्धा पिया. मॉर्कल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राकेश प्रभू यावेळेला अगदी वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एक धाव सुद्धा किती खूप महत्वाची आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. आज सचिन कदम यांना देखील आम्ही इन ऍक्शन मध्ये पाहतोय. ओमकार देसाई, प्रज्योत अंभिरे, त्याचबरोबर राकेश प्रभू, राकेश उर्फ मॉर्कल. पुन्हा एकदा वेगात अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने. ती संधी नाही मिळत आहे आणि संधी मिळणारही नसते. संधी मिळवावी लागते, बनवावी लागते आणि ती मात्र बनवली जाईल का? मंदार गुरव, मुंबईतील धडाकेबाज बॅटरच्या यादीत या फलंदाजाचं नाव सुद्धा आघाडीच्या फलंदाजांमध्ये घेतलं जातं. तेच मंदार गुरव आहेत. कित्येक स्पर्धा जिंकून दिल्यात मंदार गुरव यांनी देखील. आजही टीमसाठी खेळावं लागेल मंदार गुरव यांना. हो, यावेळेला मात्र बॉल थोडासा पाठी होता. तिकडे मिक्स फील्ड होताना पाहायला मिळाली. 1 धाव जिकडे मिळणार होती तिकडे 2. पहा, एक धाव खूप महत्वाची असते आणि इकडे थोड्याशा चुका झालेल्याच आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर या ठिकाणी 4 मार्गस्थ असताना एक मोठी मॅच आहे. दोन्ही बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे आज वरळीत बऱ्याच वर्षानंतर अवतरलेले आहेत. कारण बऱ्याच वर्षानंतर वरळीमध्ये एक मोठी टुर्नामेंट होते आणि ते करण्याचं काम कोणी केलंय तर पोलीस परिवार यांनी केलंय. राकेश प्रभू, बिग हिट, मोठा फटका खेळलाय. बॉल समोर, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि विकेट येताना पाहायला मिळत आहे. कारण गरज होती, मोठा स्ट्रोक तर येणं गरजेचंच होतं. तो खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी मंदार गुरव सुद्धा होत आहेत आउट.
बंड्या मागे गेलाय, दुसरा बंड्या बॅटिंगसाठी आलाय. काळा चौकीचा बंड्या आउट झाला आणि डोंगरीचा बंड्या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. श्रीलेश आंबरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. श्रीलेश आंबरे बॅटिंगसाठी. श्रीलेशचा परफॉर्मन्स या हंगामात सुद्धा चांगला राहिला. ॲज अ आयकॉन म्हणून जर पाहिलं तर टायगर ग्रुप श्रीवर्धनची स्पर्धा जिंकली होती या हंगामात. मागील हंगामात काशीची स्पर्धा सुद्धा जिंकली होती. डोंगरीचा बंड्या श्रीलेश आंबरे. ओ हो 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 हो, प्रचंड वेग. संधीच दिली नाही, हलायलाही संधी मिळाली नाही. एवढ्या वेगातील चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. एबीपी माझाचे आणि त्याचबरोबर पोलीस परिवाराचे अध्यक्ष वैभवजी परब यांचं संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून वरळीत पुन्हा एकदा क्रिकेट सुरू होत आहे. लोअर फुल टॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय राकेशने आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पहा, खूप महत्त्वाचे असतात हे क्षण. आणि मॉर्कल डेंजर इनला होती सुरुवातीला आणि त्यांनी मात्र या ठिकाणी प्रयत्न केला. ओव्हर संपल्या 4 आणि धाव संख्या झालेली आहे ती 25 धावा. इंटरच्या मॅचेसची देखील सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे आणि या मॅच नंतर इंटर चालू होणार आहे. जवळ मॅचच्या दिशेने शेवटच्या षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धनंजय नाईक आहे का? नाईक झाईगावचा. यस, अगदी गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील असणाऱ्या झाई गाव आणि या झाई गावातून आलेले आहेत धनंजय नाईक गोलंदाजीसाठी. अहो, पहिलाच बॉल काऊन दिलाय, लांबच लांब षटकार. आता 31 धावा. गोल्डन ईगलने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण जय संतोषी माता मंडळने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पोलीस परिवाराची ही स्पर्धा चर्चेत राहील. बऱ्याच कालावधीनंतर लाख मोलाची स्पर्धा वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये होते, ज्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय नाईक ओ, यावेळेला मात्र पुन्हा वेगवान चेंडू टाकला, खोलवर टाकला. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 32 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 4 बॉलवर काय होणार यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. पोलीस परिवार, आमचे पोलीस बांधव, त्याचबरोबर त्यांचा परिवार यांच्या वतीने आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. धनंजय नाईक विरुद्ध राकेश. बिग हिट. ओ लांब 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 लांब, खूप लांब, जबरदस्त षटकार. त्यात आला आणि काय लांब पाठवलाय हा षटकार. थोड्या वेळापूर्वी स्ट्रगल सुरू होतं आणि आता मॅच बनताना पाहायला मिळते आणि बनवणारे आहेत
राकेश उर्फ मॉर्कल. आता बॅटिंग पाहून आणि त्याला पाहून आता बऱ्याच जणांना कळलं असेल की का त्याला मॉर्कल म्हटलं जातं. धनंजय नाईक यांच्यावर हल्ले चढवले जात आहेत. धावसंख्या 38 वर. 40च्या पुढे गेल्यानंतर मॅच चांगली होऊ शकते आणि तो प्रयत्न या ठिकाणी राकेश करतायत. वडाळा परिसरातील मुंबईचे खेळाडू आहेत. हो हो, इकडे अंदाज घेतला त्यांनी या बॉलचा आणि पंचांनी आपले हात फैलावले. व्हाईट बॉल कळवतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्टान्स कुठे आहे. सफल झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कुठे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अंदाज घेतला या बॉलचा. व्हाईट बॉल समोर आहे. श्रीहरी विरुद्ध टाई पॅकर्स. यावेळेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आले. त्याचा थोडासा दबाव पाहायला मिळतोय धनंजय नाईक यांच्यावर. परंतु हे सगळं विसरून चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्याला. प्रेक्षक पहा उन्हात देखील मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणजे इतर ठिकाणी एप्रिल मेला क्रिकेट होत नाही, परंतु मुंबई अशा ठिकाणी सगळ्यात जास्त क्रिकेट एप्रिल मे मध्ये होतं. वेगवान चेंडू आता मात्र ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगलं कमबॅक धनंजय नाईकचं आता पाहायला मिळालंय. धाव संख्या जर पाहिली तर 40 झाली आहे. धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा राकेश मॉर्कल, धनंजय नाईक. ओ, इकडे जर पाहिलं तर बॉल होता फुलटॉस. तो मात्र काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि रनआउटच्या स्वरूपात येते. LBWच्या स्वरूपात, माफ करा. दादासाहेब भोसले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईतलं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट सध्या ते देखील तेवढं चांगलं खेळत आहेत. दादासाहेब भोसले येत आहेत. नायगावचे खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर धनंजय नाईक यांना यश मिळालंय. या डावात LBWची संख्या मोठी आली आहे. 4 खेळाडू LBW झालेत. यावेळेला दादासाहेब खेळायचं होतं. बॉल मिड विकेटला बॉल गेलाय समोर. टायमिंग नाही झालं आणि डाव संपलाय पहिला. धाव संख्या झाली आहे 40.
प्रशांत गरत ओमकार देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. तसं पाहिलं तर छोटं वाटत असेल, परंतु विकेट जर आल्या तर थोडासा दबाव क्रिएट होऊ शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावे लागेल. ओमकार देसाई दाखल होताना पाहिलं मिळतात बॅटिंगसाठी. मुंबई क्रिकेटचे बँड अम्बेसेडर हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता काळा चौकी या ठिकाणी. अजित मोहिते एका बाजूला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार देसाई कुर्ला नेहरूनगर मुंबई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्नाळा वसई प्रशांत गरत यांना आपण पाहतोय. तर नायगाव परिसरातील एक युवा गोलंदाज पाहायला मिळतोय शगुन जाधव. शगुन एक लहान वयातच चर्चेत आलेला गोलंदाज आहे. CJ11 लालबागसाठी देखील क्रिकेट मागील 2 हंगाम खूप चांगलं खेळतायत. नायगावच्या टीममध्ये आपण खेळताना पाहतोय. अजित मोहिते आज नायगावच्या टीम बरोबरीने खेळताना पाहायला मिळतोय आणि हीच आपल्या क्रिकेटची खासियत आहे. पहा, हे सगळे खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा जरी खेळायला गेले आपल्या स्थानिक टीमला विसरत नाहीत आणि जशी वेळ संधी मिळते, कारण तिकडनंच त्यांची सगळ्यांची सुरुवात झालेली असते. आपल्या स्थानिक संघासाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात हे सगळे. त्यामुळे मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 41 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि 30 चेंडूंचा खेळ आहे. ओमकार देसाई आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रशांत गरत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. ओमकार देसाई. ओमकार यांनी पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील पाठवलेला आहे. प्रो लिंकवर हे चित्र आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारल्याने ते आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. परंतु शगुन देखील एक चांगले गुणवान गोलंदाज आहेत, शिकणारे आहेत. कमबॅक त्यांना देखील करावं लागेल इकडे. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये टाकतायत आणि एका धावेने धावसंख्या त्या ठिकाणी पुढे जाईल 7 धावांवर. आता मात्र प्रशांत यांना आपण पाहतोय. प्रशांत गरत जोडीला जर पाहिलं तर त्या ठिकाणी ओमकार देसाई आहेत. शगुन यांच्यावर पहिलं षटक चाकण्याची जबाबदारी दिली आहे खरी, परंतु 7 धावा 2 चेंडूमध्ये आलेत. परंतु कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक कधी होईल तर विकेट आल्या तर, काही डॉट बॉल आले तर, आणि ते करावं लागेल. महाराष्ट्राचे महापंच म्हणजेच युवराज भालेराव पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला कवसला खेळलाय हा फटका. आणखीन एक अफलातून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अर्नाळा वसई मिळालाय. कव्हर्सला एखादा खेळाडू षटकार खेळतो त्यावेळेला नेत्रांचं सुख पाहायला मिळतं. यावेळेला आणखीन एक, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर आणि तिकडे ही जबरदस्त पॉवर दाखवली आहे आणि धाव 4 धावांनी पुढे. चौकार. यावेळेला आणखीन एक, यावेळेला दिशा आहे मिड विकेटची. जाईल बॉल सीमा रे. आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 23. याला क्रिकेट म्हणतात. काही होऊ शकते या क्रिकेटच्या खेळात. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे.
गोल्डन ईगल आणि जय संतोषी माता ज्यांनी टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला मात्र पहा चांगला बॉल, परंतु त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला, त्याच्यावरही धाव घेतली गेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 24 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर संपली आहे. धावा आलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे आणि 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 आलेल्या धावा पत्त्यावर पडताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत श्रीलेश आंबरे म्हणजेच डोंगरीचा बंड्या. जशी मॅच संपेल लगेच फिल्डिंगसाठी जय संतोषी माता मंडळ आपण सज्ज राहायचं आणि गोल्डन ईगल आपले बॅटर तयार ठेवायचे. आणखीन एक फटका समोर उडवला गेलाय आणि प्रशांत घरत यांना मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल. कॅच पकडली आहे दादासाहेब भोसले यांनी. कमबॅक होऊ शकतं आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळेल. कमबॅक होईल का यानंतर तेच आपल्याला पाहायचंय, कारण 23 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. आणि राकेश प्रभू येतात पोलार्ड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पोलीस परिवार यांच्या वतीने आयोजित असणारी ही ट्रॉफी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या पोलीस परिवाराने जांभोरी मैदानात 1 लाख मोलाची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. राकेश प्रभू येत आहेत ओमकार देसाई यांच्या जोडीला. पुन्हा एकदा श्रीलेश आंबरे. आत्मविश्वास वाढला असणारा त्यांचा, कारण त्यांनी पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे आणि बहरत असणाऱ्या प्रशांत घरत यांची घेतली आहे. राकेश मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. तब्बल 29 धावांची खेळी त्यांनी केली होती. पहिलाच बॉल खोलवर त्यांच्यासाठी जरूर होता. मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. 1 रन तिकडे घेतली आहे. दादासाहेब भोसले आले. थोडासा बॉल बाजूला गेला खरा, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. परळीमध्ये आपण आहोत. मुंबईचा एक महत्त्वाचा असा परिसर. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 25 वर जाते. म्हणजे अजूनही 16 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 22 चेंडू आणि 16 धावा. मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील आणि त्या देखील मोठ्या प्रमाणावर घ्याव्या लागतील. श्रीलेश वेगवान चेंडू, परंतु पंच नो बॉल त्या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहे. त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण केला. 1 धाव घेतली आहे. दुसरीचाही कॉल दिला जातोय. जिकडे कदाचित एकही धाव आली नसती तिकडे मात्र 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्यात. आणि इकडे आपण पाहू शकता नोची सुद्धा 1 धाव आलेली आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकतो एकंदरीत 3 ने पुढे गेली आहे. 28. अजूनही 13 धावांची आवश्यकता आणि यानंतर पंचांनी कळवलं फ्री हिट आहे, ज्यांनी या डावाची सुरुवात षटकाराने केली आहे. फ्री हिटचा बॉल कशा प्रकारे खेळणार पाहायचा आहे. ओमकार देसाई. हो, एकाच टीममध्ये बऱ्याचदा खेळले श्रीलेश आंबरे, ओमकार देसाई. आणि या बॉलवर जर पाहिलं तर बॉलला कट करतायत यष्टीरक्षकांकडे पाठवलं जात आहे. आम्ही विशेष आभार असणार आहोत या ठिकाणी.
आणखीन एक वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा. ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर दोन चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यूट्यूब लाईव्ह जर पाहिलं तर प्रोलिंग चॅनेलवर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर ही स्पर्धा पोलीस परिवार चॅनेलवर देखील पाहायला मिळते. क्या बात आहे, खूप छान. आणि त्यामुळे दोन्ही वाहिनीवर जोडले गेले जे प्रेक्षक आहेत त्यांचे आभारी आहोत. मैदानावर उपस्थित असणाऱ्या या सर्व प्रेक्षकांचं आम्ही पोलीस परिवाराच्या वतीने मनापासून आभारी आहोत. ओमकार देसाई स्ट्राईकवर. इकडे आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकदा एकने पुढे निघाली पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर झाल्यात. 11ची आवश्यकता अजूनही आहे. धावा मात्र या ठिकाणी एका बाजूला विजयाच्या दिशेने वाटचाल झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर विकेट घ्याव्या लागतील. एका बाजूला ताई पॅकर्स, पालघर, प्रभादेवी म्हणजेच अमर परोडेकर आणि कंपनी. यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर जे प्रशांतच्या बाबतीत पाहायला मिळालं. श्रीलेश पाहायला मिळाल्या. आणि अजूनही जर पाहिलं तर 3 षटकं बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 11. 18 चेंडू 11. मार्गदर्शन मात्र या ठिकाणी गोलंदाजांना करतायत. 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी येत आहेत गुलाम. येत आहेत गोलंदाजीसाठी शिवाजीनगर गोवंडी परिसरातील एक युवा गोलंदाज, परंतु पालघरचा स्टार बॅटिंग करताना पाहायला मिळतात. त्यांच्यातील लढत पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट आपल्या मुंबईत खूप प्रसिद्ध आहे. गेली कित्येक वर्ष म्हणजे मागील 50 वर्षाचा कालखंड जरी पाहिला या टेनिस क्रिकेटला इतिहास आहे. गुलाम गुलाम समोर जर पाहिलं तर राकेश प्रभू पोलाड. 18 चेंडूत 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पोलीस परिवार ट्रॉफी. पहिलाच बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत. अजित मोहिते आले. गुलामने मात्र पहिल्याच बॉलवर मोठी कामगिरी केली आहे. राकेश प्रभू यांना आउट केलंय. या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर 30 झाली आहे. अजूनही 11 धावांची आवश्यकता. विकेट हा मार्ग आहे मॅच मध्ये येण्याचा आणि विकेट मात्र या ठिकाणी अशाच पद्धतीने येत राहतील का, कारण 3 विकेट गेलेले आहेत 17 मध्ये 11. कोण येते? जयेश घरत. बरोबर, जयेश घरत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अर्नाळा वसईचे खेळाडू बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर या ठिकाणी
गुलामने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली म्हणजे त्यांचा आत्मविश्वास म्हणजे विकेट ज्या आल्या त्या मागील 7 बॉलमध्ये आलेल्या आहेत. जयेश खरं त्यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. अजित मोहिते मात्र रणनीती या ठिकाणी बनवत आहेत. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट मागील काही वर्षामध्ये खूप चांगलं खेळले अजित मोहिते यांनी, त्यामुळे ती रणनीती या ठिकाणी ते बनवत आहेत. पुन्हा एकदा गुलाम समोर जर पाहिलं तर जयेश करात, वरडी मुंबई. ओ यावेळेला आपण पाहू शकता काय अफलातून चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. अपीलही केलं परंतु अपिलाचा प्रभाव या ठिकाणी नाही पडलाय, परंतु बॉल लाजबाब होता. हा बॉल वळला, बराचसा कट झाला, अंदाज नाही आला बॅटरला आणि जसा हातात आला तसंच सेलिब्रेशन सुरू केलं होतं अजित मोहिते यांनी. परंतु डॉट बॉल, एक डॉट बॉल. मात्र बॉल काय कट झालाय, आतल्या बाजूला जबरदस्त कट होताना पाहायला मिळाला. 16 मध्ये 11 मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत किंवा शेवटची धाव होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकतं. यावेळेला मात्र सन्मान दिलाय बॉल आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जिकडे 1 होती तिकडे 2 आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. इकडे थोडीशी घाई झाली, त्याचाच लगेच फायदा घेतला गेला. अजूनही 9 धावांची आवश्यकता, 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दबाव तर निर्माण केलाय थोडासा गोलंदाजांनी, परंतु फलंदाज देखील थोडेसे बॅकफुटला आलेले आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. आणखीन एक बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईडसाठी. चांगली गोलंदाजी मात्र गुलाम या ठिकाणी करतायत. आणखीन एक डॉट बॉल टाकलाय, थोडीशी मिक्स फील्ड झाली, 2 धावा तिकडे आल्या, परंतु जिद्द सोडली नाही. फाईट मात्र अजूनही सुरू आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. तर 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुलामने मात्र या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. जयेश थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु या स्ट्रगलमधून बाहेर पडावं लागणार आहे. बॉल कट होतोय मोठ्या प्रमाणावर. अजित मोहिते पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये आलेत खरे, परंतु समोर गुलाम. जयेश करात यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. मॉर्कल आले तिकडे, एक धाव घेतली, चेंडूची फेकी, तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी या होताना पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते 35 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही क्षणात या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगरचे आमदार संजयजी शिरसाट साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. आज या पोलीस परिवारच्या या ट्रॉफीसाठी सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर या ठिकाणी सन्माननीय रवींद्रजी काटकर साहेबांचं आगमन झालं. त्यानंतर जर पाहिलं तर सागरजी निकम साहेबांचं आगमन झालं. ABP माझाचे गणेश ठाकूर साहेबांचं आगमन झालं आणि काही क्षणातच या ठिकाणी संजयजी शिरसाट साहेबांचं आगमन होत आहे. चांगली कामगिरी केली आहे. 12 बॉलमध्ये 6 धावा. मॅच सोडायची नाही हाच इरादा आहे, फाईट करायची आहे हाच इरादा आहे आणि त्यासाठी श्रीलेश आंबरे आलेत म्हणजेच बंड्या फ्रॉम डोंगरी. 2 विकेट त्यांनी अगोदरही घेतलेले आहेत, परंतु विघ्नेश आणि जयेश ही जोडी या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न अजूनही करत आहेत. विघ्नेश
ओ यावेळेला पहिला बॉल बंड्या खूप चांगला टाकलाय. 11 मध्ये 6. मॅच संपलेली नाहीये, फाईट सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतात. गुलामने चांगली गोलंदाजी. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु त्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळालं. संजयजी सिरसाट साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. छत्रपती संभाजी महाराज नगरचे सन्माननीय आमदार. वेग होता त्या ठिकाणी, परंतु बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल घोषांकित क्षेत्रात. तिकडे 1 धाव. अजूनही 5 धावांची आवश्यकता. थोडासा दबाव निर्माण केलाय खरा, परंतु मॅच विजयाच्या दिशेने सुद्धा वाटचाल सुरू झालेली आहे. परंतु श्रीलेश आंबरे 10 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 10 बॉल 5 रन. आणखीन एक बॉल निर्धाव टाकला जातोय. प्रॉपर लेंथवर पाहायला मिळाला. तिकडनं बॉल कट होताना पाहायला मिळाला. यष्टिरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. समीकरण पुन्हा बदललंय. 9 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. लक्ष अगदी अवगत आहे, परंतु सहजासहजी ते मात्र प्रतिस्पर्धी टीम करूनही देत नाहीये. 9 बॉल 5 रन. श्रीलेश आंबरे चांगलीच कामगिरी आतापर्यंत केली आहे. यावेळेला पुढे सरसावले. चांगलं पदालालित्य पाहायला मिळालं. लॉंग ऑनला मात्र बॉल जाईल. थोडीशी मिक्स फील्ड आणि लगेच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलेलं आहे. आता केवळ 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. तीन धावांची आवश्यकता या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी अजूनही आहे. जो जिंकेल संघ सेमीफायनलला जाईल. खुल्या गटात, खुल्या गटातील सेमीफायनलसाठी पात्र होणारे संघ ओहो, इकडे आपण पाहू शकता पुन्हा एकदा डॉट बॉल. पहा, हा पराभव लांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. अजूनही 3 धावांची आवश्यकता. 7 बॉल बाकी आहेत. म्हणजे इकडे खेळणं तेवढंही सोपं नाहीये. या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात गोलंदाज. पाहूया शेवटच्या षटकापर्यंत ही लढत तर नक्कीच जाईल का, आपल्याला ते पाहायचं आहे. कारण क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा श्रीलेश आंबरे विघ्नेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅरिकेड करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला आहे आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेले एवढं मात्र नक्की. आणि आता मात्र या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 2 रन. मॅच जिंकण्यासाठी अभिषेक बैद बच्चा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. अभिषेक युवा खेळाडू आहेत. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. परंतु विघ्नेश आणि जयेश थोडंसं संयमाने घेतलंय, परंतु हळूहळू मात्र धावा देखील करतायत. 6 मध्ये 2. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं पुढे घेतलंय. पहिला बॉल डायरेक्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. मॅच अगदी बरोबरची धावसंख्या झाली आहे. 1 धावेची आवश्यकता. सहजासहजी ही टीम देत नाहीये धावा. पहा, स्ट्रगल करायला लावतायत. या टीमच्या मागे मास्टर माइंड कल्पेश मोहिते आहेत. अजून कोण आहे? निलेश लाड हे देखील या टीमच्या मागे सातत्याने असतात. 1 धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परंतु अजित मोहिते पहा सातत्याने प्रयत्न. भले 1 धाव आहे, परंतु आम्ही त्याच्यासाठी देखील प्रतिस्पर्ध्यांना प्रयत्न करावेच लागणार आणि ते प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
आणि मॅच फिनिश होते. बॉल हवेत होता. स्लिपची कदाचित गरज होती, परंतु मॅच फिनिश होते. ताई पॅकर्स, अमर परुळेकर यांचा संघ मात्र या ठिकाणी विजयी होतोय. विजय संघाचं अभिनंदन.